स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या केटी स्पर्धागुरू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आपण आज वैज्ञानिक संकल्पना, मानवी आयुष्याशी निगडित असलेली वैज्ञानिक संकल्पना, मानवी प्रजननाशी निगडित असलेली वैज्ञानिक संकल्पना, मानवी प्रजननाशी निगडित असलेली वैज्ञानिक संकल्पना, मानवाच्या उत्पत्तीशी निगडित असलेली अशी एक संकल्पना पाहणार आहोत, ती म्हणजे मासिक पाळी चक्र। आता ही मासिक पाळी चक्र जे आहे, तर आपण मासिक पाळी चक्राचा जर विचार करायचा जर गेला तर मासिक पाळी चक्र ही मासिक पाळी सामान्य नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील रक्त आणि पेशी योनी मार्गे बाहेर टाकल्या जातात। ते महिन्यातून एकदा होते। ते किती दिवसांना होते, काय दिवसांना होते, मी पॉईंट खाली नोट करून दिलेले, ते दुसऱ्या पानावर सांगतो। फक्त आता हे व्यवस्थित ऐकून घ्यावा, कारण महिला बाल विकासला याच्यातले एक दोन तरी प्रश्न येऊ शकतात। संभाव्य गर्भधारणेसाठी स्वतःला तयार करते। इस्ट्रोजन्स आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स अंडाशयातून बाहेर पडतात। पहा, लक्षामध्ये घ्या, स्त्रीमध्ये इस्ट्रोजन्स आणि प्रोजेस्टेरॉन असते, हे हार्मोन्स असतात, सेक्स हार्मोन्स, आणि पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन असते, हे अंडाशयातून बाहेर पडते। स्त्रीलैंगिक संप्रेरक आहेत, जे गर्भाशयाचे अस्तर म्हणजेच एंडोट्रियम या निर्मितीस चालना देतात, जे फलित अंडाचे पोषण करतात। हे हार्मोन्स ओव्ह्युलेशन अंडाशयापैकी एकातून अंडी सोडण्याची प्रक्रिया सुरू करतात। गर्भाशयातील अस्तर तयार होण्यास, तुटण्यास आणि पडण्यास सुमारे किती दिवस लागतात? 28 दिवस लागतात। किती दिवस लागतात? 28 दिवस। म्हणजे मासिक पाळी ही महिन्याच्या 28व्या दिवशी येते। त्याच्यानंतर मासिक पाळी येण्याची लक्षणे कोणती आहेत? कोणत्याही मुलीसाठी तारुण्य ही अशी वेळ असते, तिचे शरीर अंडाशयातून तयार हार्मोन्समुळे बदलत असते। हे वयाच्या 12 वर्षाच्या वयोगटातून सुरू होते। म्हणजे मासिक पाळी कधी येते? तर वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 12 ते 15 या 3 वर्षात कधी 12ला येऊ शकते, कधी 13ला येऊ शकते, कधी 14, कधी 15, पण सुरुवाती 12व्या वर्षाला सुरू होते मासिक पाळी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्तनाचा विकास होणे, अंडरआर्म्स, जंतेच्या भागाचे ठिकाणी केसाची वाढ होणे, हार्मोन्सच्या प्रभावामुळे वर्जिन भागातून काही स्त्राव होऊ शकतो, हे सगळी लक्षणे सूचित करतात की तुमची पहिली मासिक पाळी येणार आहे। याबरोबरच पोटांमध्ये, कमरेमध्ये वेदना होणे, पोट फुगणे, पिंपल्स येणे अशी लक्षणे असू शकतात। साधारणपणे मुलींच्या मासिक पाळीचा काळ हा स्तनाच्या वाढीच्या 2 ते 3 वर्षांनी सुरू होतो। हेल्दी मुलींमध्ये हे लवकर होते। मासिक पाळी किती दिवसांनी येते? मासिक पाळी दर महिन्याला 28 दिवसांनी येते। 21 दिवस ते 25 दिवसाच्या दरम्यान हे असणे देखील सामान्य आहे। म्हणजे मासिक पाळीचा जो काळ आहे 28 दिवसाचा, हे परीक्षेला जर प्रश्न आला की मासिक पाळी कधी येते, तर 28व्या दिवशी येते, पण एक सामान्य प्रमाणे हे 5-6 दिवस मागे पुढे होऊ शकते, असं विज्ञान सुद्धा सांगते। तर काही महत्त्वाचे मुद्दे इथं नोट करून घेतलेले आहेत आपण। तर पहा, मासिक पाळी आरोग्य दिन हे 28 मेला आहे। जे हायलाईट केलेला मुद्दा आहे तेच वाचायचा, तेच लक्षात ठेवायचा, बाकी काही वाचत बसू नका। त्याच्यानंतर मासिक पाळी दर महिन्याला साधारणपणे 5 ते 7 दिवस राहते। 5 दिवसापासून 7 दिवसापर्यंत मासिक पाळीचा स्त्राव राहतो। दर महिन्याला 28 ते 30 दिवसानंतर येणारी ही मासिक पाळी, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की 28 दिवसाला येते, पण मागे पुढे होऊ शकते। तर अशा पद्धतीने हे चक्र, मासिक पाळीचे हे जे चक्र आहे 4 दिवसाचे असते, कधी 5 दिवसाचे सुद्धा असते। सर्वसाधारणपणे हा काळ जो असतो ना 5 ते 7 दिवसाचा असतो। मासिक चक्राचा मध्यकाळ हा 7 ते 12 दिवसाचा असतो। मासिक पूर्व कालावधी 5 ते 7 दिवसाचा असतो। पुढे घ्यायचं मासिक पाळी सुरू होण्याचे वय हे आपण तिथं 12 ते 15 वर्ष दिलं, तर हे 12 ते 15 वर्ष लक्षामध्ये घ्यायचं। ठीक आहे, तर 13 झाले चुकून, तर 12 ते 15 वर्ष घ्यायचं। किती? 12 ते 15 वर्ष, 12 ते 15 वर्ष। मी 3-3दा रिपीट करतोय, म्हणजे जे मिस्टेक झालेली हे लक्षात घेतं। ठीक आहे, 14 ते 25 दिवसापासून जवळपास 14व्या दिवशी अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज नलिकेत सोडले जातात। या काळात त्या स्त्रीबीजाच्या पुरुषाच्या शुक्राणूपेशी संपर्क आल्यास फलन होते। ठीक आहे, अशा प्रकारे मासिक पाळीबद्दल काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून हायलाईट केलेले मुद्दे हे जशास तसे पाठांतर करा, जे परीक्षेला 100% पडू शकतात। ठीक आहे, तर मासिक पाळी किती दिवस रक्तस्राव होते? 2 ते 6 दिवस होऊ शकतो। मासिक पाळीत होणारे त्रास, पोटदुखी, कंबरदुखी, मळमळ, उलटी, डोकेदुखी, अंगदुखी, भूक न लागणे, हातपाय येणे, गोळे येणे इत्यादी। ठीक आहे, मासिक पाळीमध्ये घ्यायची काळजी ते तुम्ही वाचून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि वाचून घ्या। मासिक पाळी दरम्यान काय करावे? तर दिवसभर एक प्याल ठेवू नये, वारंवार कॉफीचे सेवन करू नये, अल्कोहोल सेवन करू नये, त्याच्यानंतर लैंगिक संबंध करू नये, संसर्गाचा धोका वाढतो। त्याच्यानंतर अधिक अवजड कामे करू नये। त्याच्यानंतर अनियमित मासिक पाळी म्हणजे काय हे पण लक्षात घ्या। 2 महिने पाळी न येणे, 21 दिवसापेक्षा कमी काळाची असणे, एका महिन्यात थांबून पाळी येणे, सतत मेस्ट्रुअल सायकल आहे ज्याला MC म्हटलं जातं, मेस्ट्रुअल सायकल सतत बदलणे, अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन चेक करणे। मासिक पाळी न आल्यास 45 ते 50 वयानंतर मासिक पाळी येणे बंद होते। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, वयाच्या 45 वयानंतर मासिक पाळी येणे बंद होत असते, आणि ते कधी स्टार्टिंग 45 पण 50व्या वर्षापर्यंत कोणाची चालते। ठीक आहे, तर बंद होते, याला काय म्हणतात? मॅनोपॉज म्हणतात। हे व्यवस्थित पॉईंट लक्षात ठेवायचा। वयाच्या 45व्या वर्षी मासिक पाळी बंद होते, त्यावेळेस मॅनोपॉज हे होते। ताणतणाव असल्यास मासिक पाळी येत नाही। ब्रेड बिस्टिंग करीत असलेल्या मातांना पाळी येत नाही। हार्मोन्स टॅबलेट घेतली असेल तर, थायरॉइडचा त्रास असल्यास अनिमियत येते, प्रोटोक्लिन पातळी वाढणे,
मासिक पाळी या काही कारणामुळे मासिक पाळी अनियमित येते, हे व्यवस्थित वाचून घ्या. व्हिडिओ पॉज करा थोडा वेळ आणि व्यवस्थित वाचून घ्या. तर अशा पद्धतीने हे होतं आपलं मासिक पाळी चक्र, जे आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून, स्वच्छता निरीक्षक विभागाच्या, महानगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा धडा आहे. तर अशा पद्धतीची ही मासिक पाळी चक्र आहे, जे सामान्य ज्ञानाशीही निगडीत आहे. तर अशा पद्धतीने ह्या मासिक पाळी धड्याला आपण इथे थांबू. तर हा धडा इथे संपला.